कल्याण-शीळ रोडवर आता सकाळपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय। ट्रॅफिक जाममुळे दुपारच्या सत्रातील शाळांना आता सुट्टी देण्यात आलेली आहे। मानपाडा जंक्शनवर मेट्रोने रात्री न विचारता अर्धा मानपाडा जंक्शनवर बॅरिकेडिंग केलं होतं। ते आपण सकाळी JCBच्या साहाय्याने बाजूला केलं। त्याच्यात जो बॅकलॉग क्रिएट झाला होता तो बॅकलॉग आपण क्लिअर करत आहोत आणि अजून 1 तासाभरानंतर पूर्ण बॅकलॉग क्लिअर राहील आणि जशी कालपासून जशी ट्रॅफिक राहील तसं सिच्युएशन राहील। माझे सगळे अधिकारी ACP साबळे असतील, PI सांडबोर असतील आणि तिथे कनिष्ठ अधिकारी। तर या संदर्भात सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी। कल्याण डोंबिवली शहरालगत जाणारा हा कल्याण-शीळ रोड आहे। या कल्याण-शीळ रोडवर 24 तास वाहनांची वर्दळ असते। गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मात्र वर्षभरापूर्वी ह्याच रस्त्यावर मेट्रोचं काम देखील सुरू झालेलं आहे, त्यामुळे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता की 24 तास या रस्त्यावर सध्या अशा प्रकारची वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आज सकाळपासूनच या रस्त्यावर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। या वाहतूक कोंडीमागे हे जे मेट्रोचं सुरू असलेलं काम तसेच नियोजनहीन कारभार देखील असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते। या वाहतूक कोंडीचा फटका अनेकदा रुग्णवाहिकांना बसलेला पाहायला मिळतो। वाहन चालक तर कायमच या वाहतूक कोंडीमुळे एकंदरीत त्रस्त असल्याचं पाहायला मिळतात। आज चक्क या वाहतूक कोंडीमुळे या परिसरात असलेल्या विद्यानिकेतन शाळा जी आहे या शाळेने दुपारच्या सत्रातील तिन्ही वर्गांना 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा या 4ही वर्गांना सुट्टी दिलेली आहे। एकंदरीतच सकाळपासून निर्माण झालेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी तैनात झाल्याचे पाहायला मिळतात। त्यामुळे वाहन चालकांना थोडाफार का होईना या दुपारच्या सुमारास दिलासा मिळालेला आहे। मात्र या वाहतूक कोंडीमुळे या शाळांना देखील सुट्टी द्यावी लागल्याने एकच